शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर आणि नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्यावर थेट हल्लाबोल केला. पत्रकार बैठकीदरम्यान त्यांनी एका कॅसिनोतील व्हिडिओ पत्रकारांना दाखवला. या व्हिडिओमध्ये नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर जुगार खेळताना दिसत असल्याचा दावा त्यांनी केलाय. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर समाजाचं लक्ष असतं. त्यांचं वर्तन आणि त्यांच्या कुटुंबियांचं वर्तनही समाजासाठी आदर्श ठरत असतं. त्यामुळं लोकप्रतिनिधींच्या कुटुंबातील सदस्यांबाबत अशा प्रकारच्या चर्चा होणं हे दुर्दैवी असून त्यातून चुकीचा संदेश समाजात जातो असं सांगून या प्रकरणात आमदार राजेश क्षीरसागर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी इंगवले यांनी केली आहे. यावेळी त्यांनी अत्यंत आक्रमक शब्दात टीका करत बाप नंबरी बेटा 10 नंबरी अशी टिप्पणी केली. जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कॅसिनोमध्ये आहे. त्या कॅसिनोमध्ये ऋतुराज क्षीरसागर हे जुगार खेळताना दिसतात, कॅसिनो खेळताना दिसतात. त्या कॅसिनोमध्ये एक मुलगी पत्ते वाटताना दिसते. अखंड असा टेबलमध्ये ऋतुराज सागरांचे जर खरोखर माझा अगदी प्रामाणिकपणे ऐकावं माझ्या मित्रांनी पण आणि मीडियाने पण, ऋतुराज क्षीरसागरांची बसण्याची पद्धत बघा. एक शरीरात गुरमे त्यांना असं वाटतं की मी म्हणजे या पृथ्वीवरचा फार मोठा कोण, किंवा त्या कॅसिनोचा मालक, बसण्याची स्टाईल, असं बघण्याची स्टाईल, या सगळ्या बघितल्यानंतर म्हणून म्हटलं बाप नंबरी बेटा 10 नंबरी निघाला. आणि तिथं आता तुम्हाला असं वाटणार की कॅसिनोला गेला, ठीक आहे. अहो तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. माझी एक क्लिप व्हायरल झाली होती. मी असंस्कृत शब्द सगळे बोललो होतो जे मला शोभत नव्हते, पण समोरच्याला तीच भाषा समजत होती. जो माझं नाव गुंतवायला निघाला होता डिव्हिजनमध्ये, मी त्याला असभ्य भाषेमध्ये उत्तर दिलं. ज्या पद्धतीनं मला चांगलं बोलता येतं त्याच पद्धतीनं वाईट बोलता येतं. ओरिजिनल मी रक्ती मुंडेवाला आहे, मी काय वरण भात तुंबवाला नाही. त्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीनं बोलत राहतो. पण रवी इंगवलेनं काही करत सुटलं तर त्याला माफी जनतेनं देऊ नये. या व्हिडिओ फक्त जरासं प्रॉब्लेम काय झाला, तिथं माझे जे सहकारी होते तुमच्या सर्वांच्या समोर, त्या माझ्या ज्या व्यक्तीनं ज्या मित्रानं व्हिडिओ काढला केला, फोटो काढले, त्या सर्वांना मी अगदी मनापासून आभार मानतो. मी नाव घेत नाही त्यांचं कोणाचं, कारण त्यांनी फार मोठं धाडस केलं. तिथं जर काय झालं असतं तर त्यांचा मृत्यू देखील झाला असता. इतकी डेंजर परिस्थिती होती त्या ठिकाणी. पण तसं काय देवाच्या कृपेनं काही घडलं नाही. परमेश्वराची इच्छा होती की ह्याला धराच, आणि त्यात यशस्वी मिळालं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ऋतुराज क्षीरसागर हे कॅसिनोमध्ये खेळतात. त्यांच्या बापानं त्यांच्या वडिलांनी केलेली जे काही टक्केवारीची रक्कम, ज्या पद्धतीने त्यांची गोळाबेरी झाली, हे सर्व हा उडाणटप्पू मुलगा हा तिथं जाऊन उडवतो. जनतेच्या मालमत्तेने मिळालेलं ही कोण? शिवाजी पेठेमध्ये जर तुम्ही लहानसा घरामध्ये जरी गेला, इंगोले परिवार कोण, तर आमचं किमान वडिलोपार्जित आम्ही ओके आहोत, पंजोबापासून अतिशय चांगला होता. हे क्षीरसागर फटाक्या विकणारे डिफेंडरपर्यंत आले आणि ह्यांच्या मुलग्यानं जे कृत्य केलं ते कृत्य अतिशय बघण्यासारखं आहे. मला वाटतं बावनकुळेंच्या बाबतीत असं काहीतरी घडलं होतं, असं मला ऐकण्यात आहे, कदाचित चुकीचं असेल. पण कोल्हापूर शहरामध्ये हे पहिल्यांदा घडतं की आपण लोकप्रतिनिधीचा बोध घ्यायचा असतो. लोकप्रतिनिधीने समाजाला चांगलं शिक्षण द्यायचं असतं. लोकप्रतिनिधीनं समाजाला चांगलं शिकवायचं असतं, चांगलं भाषण द्यायचं असतं. ह्यांचं जर हे आचरण, या आता व्हिडिओमध्ये दिसणारं आचरण जर घेतलं तर जनतेने यांच्याकडून काय बोध घ्यायचा? आमदार राजेश क्षीरसागर हे रात्री अपरात्री मुंबईमध्ये कुठं जातात हे सुद्धा काही दिवसात कळेल, असंही रविकिरण इंगवले यांनी सांगितलं. जनतेने ह्या क्षीरसागर पिता पुत्रांपासून सावध राहावं. यांच्याकडे आणखीन काय गोष्टी आहेत माहिती नाही. बऱ्याचशा गोष्टी माझ्या कानावर येत असतात. क्षीरसागरांच्या बाबतीत देखील येतात की रात्री अपरात्री ते मुंबईमध्ये कुठं जातात. शोध मोहीम सुरू आहे, मिळालेलं आहे माहिती आहे. पण ज्या दिवशी अधिकृत मिळेल त्या दिवशी मी घोषित करतो, कारण ती माझ्या विरोधात कोर्टात जाणार. यांच्याकडे काय पुरावा? हा माझ्याकडे पुरावा आहे. 100 वेळा कोर्टात जाऊ. गोवा म्हणजे काय
कोल्हापूर शहर म्हणजे गोवा नाही हो. सह्याद्रीच्या रांगेनंतर करवीर निवासिनीचा नंबर लागतो. या इथून उठाव झाला. या करवीर निवासिनीच्या संस्थानानं आणि साताऱ्याच्या गादीनं अतिक्रमण परतून लावलं. मोगल असेल, आदिलशाह, हुकुमशाह, निजामशाह सगळ्यांचं. आमचा इतिहास हा रक्तरंजित जरी असला तरी आमचा इतिहास हा कर्तव्यदक्ष. आम्हाला कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आहे. नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्याबाबतचा व्हिडिओ हा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित विषय नसून सार्वजनिक जीवनातील नैतिकतेशी संबंधित गंभीर प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या तरुण पिढी व्यसनाधीनता, जुगार, मटका आणि ऑनलाईन बेटिंगच्या विळख्यात अडकत असताना लोकप्रतिनिधींच्या कुटुंबियांशी संबंधित अशा प्रकारच्या घटना समोर येणं चिंताजनक आहे, असं सांगत इंगवले यांनी शहरातील गांधी मैदान विकास प्रकल्प, 100 कोटी रुपयांचे रस्ते प्रकल्प, शहरातील शाळांची अवस्था, पार्किंग व्यवस्थेतील त्रुटी आणि विविध नागरी सुविधांच्या प्रश्नांवरून आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. पत्रकार बैठकीत इंगवले यांनी कोल्हापूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचाही मुद्दा उपस्थित केला. शहरात गांजा, मटका, बेटिंग आणि इतर बेकायदेशीर प्रकार वाढत आहेत. या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. म्हणून तरी कळकळ आहे की यांच्याकडून बोध काय घ्यायचा. गांजा विक्री, मटका व्यवसाय, कॅसिनो वाटणी, काय चालले काय तुमच्याकडून काय शिकायचं. तुमच्या बरोबर असणारी पोरं पण त्याच वळणावर जाणार. कोण मारामाऱ्या दरोडा होणार. आईबापाला पोरं विसरतील भविष्यात. बापाने मोबाईल घ्यायला पैसे दिले नाहीत म्हणून एकानं बापाच्या डोक्यात दगड घातला. आईच्या अंगावर पोरं जातात. राजाराम 4 ते 8 नंबर शाळा ह्या दरम्यानचा यू करवजो आहे. तिथं 50% गांजा चालतो. मग गांजा आला कुठून. या लोकप्रतिनिधींचं काम आहे. कोल्हापूर शहराला लागून कागलच्या आसपास एक कॅसिनो चालू होता. तिथं आम्ही जाऊन बंद करायचं. तोपर्यंत त्यांनी गुरुबाण म्हणायचं 3-4 कोटी रुपये लोबाडले. बरं ह्यातून आउटपुट काय. आयुष्यात जुगार खेळणारा कधी मोठा होत नाही, जुगार घेणारा मोठा होतो. हीच सत्यता आहे. क्लब मालक मोठा होत असतो, क्लबमध्ये खेळणारा मोठा होत नाही. त्याला वाटतंय आपण मोठं व्हायला लागलं, टाईमपास असतो. मग ह्या लोकांना आळा बसला पाहिजे. पोलीस प्रशासन काय करतं. पत्रकार बैठकीला सुनील मोदी, विशाल देवकुळे, सागर साळोखे, राजू जाधव, दीपक गौड, दिलीप देसाई, दीपाली शिंदे, श्रद्धा महागावकर, मंजुश्री मोरे, मनीषाताई ठोंबरे, स्वरूप मांगले, हर्षल पाटील, राहुल माळी, राहुल इंगवले, विजय दरवान, अमृता जाधव, संदीप पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान रविकिरण इंगवले यांनी केलेल्या आरोपांवर नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार बैठकीत दाखवण्यात आलेल्या व्हिडिओबाबत कायदेतज्ञांचा सल्ला घेण्यात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय. काही आरोप आज तुमच्यावर झालेले आहेत, काय सांगाल या सगळ्या आरोपासंदर्भात. साधारण 2022 साली जो राज्यभरात जो उठाव झाला आणि त्यानंतरचं जर रवी इंगवले साहेबांचं तुम्ही जर सगळं क्षीरसागर कुटुंबियांवर केलेले त्यांचे जर आरोप बघितले तर मग त्यामध्ये खास करून 2022 ते 2024 झालेले सगळे प्रसंग असतील किंवा मग 2024 सालची विधानसभेची निवडणूक असेल. विधानसभेच्या दरम्यान देखील मोठ्या प्रमाणात क्षीरसागर साहेबांवर त्यांनी आरोप करण्याचा प्रयत्न केला. मग अशाच पद्धतीची उत्सुकता लोकांची गोळा करून ते पेनड्राईव्हच्या माध्यमातून काहीतरी त्यांनी त्यावेळेला आमच्यावर आरोप करण्याचे प्रयत्न केले. मग झालेली महानगरपालिकेची निवडणूक, महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील अशाच पद्धतीचे काही पत्रकं वाटले, काही ऑडिओ क्लिपिंग्स आमच्या मतदारसंघात त्यांनी सर्क्युलेट करण्याचे प्रयत्न केले. मग हे सातत्यानं क्षीरसागर साहेब किंवा क्षीरसागर साहेबांच्या कुटुंबियांना बदनाम करण्याच्या दृष्टीनं हे सर्व आरोप आमच्यावर वेळोवेळी केले जातात. खरं म्हणजे काही कायदेतज्ञांशी मी देखील बोलत आहे. आज दिवसभरात आत्ताच नुकतीच पत्रकार परिषद त्यांची झालेली आहे. मी त्यांचा सल्ला घेऊन मग भविष्यकाळात कशा पद्धतीनं ह्या गोष्टीला सामोरं जायचं हे आम्ही त्याची दिशा ठरवीन. नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्या एका व्हिडिओमुळं आमदार राजेश क्षीरसागर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यामधील वादाचा एक नवा अध्याय सुरू झाला असून यात आता पुढं काय होणार हे बघावं लागेल.